मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। ठाकरे कुटुंबियांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडतोय। ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा होण्याची ही शक्यता आहे। शिवरायांचा अश्वारूढ पुतळा घेऊन राज ठाकरे मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांनी भेट म्हणून तुळशीचं रोप देखील सोबत नेल्याचं समजतंय। बऱ्याच वर्षांनी राज ठाकरे आईंना घेऊन मातोश्रीवर गेलेले आहेत। तर यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची केव्हा केव्हा भेट झाली आपण बघूयात। 5 जुलै रोजी मुंबईत मराठी विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र आले। तर 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या। 27 ऑगस्टला उद्धव ठाकरेंनी राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतलं। 10 सप्टेंबरला मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची शिवतीर्थवरती राजकीय भेट झाली। तर हे आपण 6 दृश्य पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती बघतोय। 5 जुलै, 27 जुलै, 27 ऑगस्ट, 10 सप्टेंबर, 5 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबरलाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेटीगाठी झाल्या। तर प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर आपण बघतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता स्नेहभोजनासाठी मातोश्रीवरती राज ठाकरे पोहोचलेले आहेत। काय अपडेट आहेत धनंजय? 1 तासांच्या जवळपासचा वेळ आता होत आलेला आहे आणि राज ठाकरे त्यांच्या सहकुटुंब मातोश्रीमध्ये आहेत। आपण जर पाहिलं तर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता आणि त्यानिमित्ताने ते आले। पण या आधी जर आपण जसं आता सांगितलं की कोणत्या कोणत्या तारखेला हे एकत्र आले, तर जर आपण पाहिलं तर 6वी भेट ही आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर 5 जुलै रोजी हे मराठी विजय मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही बंधू एकाच मंचावर उपस्थित असलेले पाहायला मिळाले। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यानंतर विविध वेळी हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले। मग ते गणेशोत्सव असेल, उद्धव ठाकरेंचा वाढदिवस असेल, त्यानंतर राजकीय चर्चांसाठीची भेट असेल आणि अशा बऱ्याच गोष्टींसाठी हे एकत्रित आलेले पाहायला मिळाले। आणि आज स्नेहभोजनाच्या साठी मातोश्रीवर हे एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळाले। आपण जर पाहिलं तर मातोश्रीवर गेल्या 1 तासांपासून राज ठाकरे हे पोचले आणि आता त्यांच्यामध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो सध्या त्या ठिकाणी सुरू असल्याची माहिती मिळते। आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर हे सगळं होत असताना राजकीय चर्चा सुद्धा होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते। कारण की बऱ्याच वर्षानंतर राज ठाकरे यांनी आपल्या आईला मातोश्रीवर आणलेला आहे। त्यामुळे जुन्या आठवणींना दोन्ही भावांकडून खऱ्या अर्थाने उजाळा दिला जाईल। ज्या काही जुन्या गोष्टी होती या दोन्ही कुटुंबामध्ये त्याची सुद्धा चर्चा खऱ्या अर्थाने होईल। ज्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस कशा पद्धतीने या ठिकाणी त्या आठवणी ज्या आहेत त्यांना उजाळा दिला जाईल। आणि या सगळ्या गोष्टी खरं तर दोन्हीही कुटुंबांमधल्या, दोन्ही भावांमधल्या आज चर्चा केल्या जातील। आज उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या मातोश्रीशी चर्चा करतील, त्यांच्याशी सुद्धा बोलतील आणि या सगळ्या वेळेस जो आहे तो जुन्या खरं तर आठवणी या आठवण केल्या जातील। त्यावेळेसच्या कशा पद्धतीने हे कुटुंब एकत्रित होतं, त्यावेळेस कशा पद्धतीने नांदी होती या मातोश्रीच्या अंगणामध्ये, या सगळ्या गोष्टींना खरं तर आज उजाळा दिला जाईल। दोन्ही भावांमध्ये सुद्धा काही जुन्या गोष्टी चर्चा केल्या जातील आणि त्यानंतर राजकीय चर्चा सुद्धा यामध्ये होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। या आधी सुद्धा त्यांनी गाठीभेटी घेतल्या, तेव्हा सुद्धा अनेक चर्चा झाल्या। मात्र शेवटच्या टप्प्यात आहे असं म्हटलं जातं। ही सगळी चर्चा जी आहे ती शेवटच्या टप्प्यात आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे जर शेवटच्या टप्प्यामध्ये ही चर्चा असेल तर निवडणुका लागायच्या आधी कशा पद्धतीने जागा वाटप केली पाहिजे, कशा पद्धतीने जे आहे ती निवडणुकीची रणनीती आखली पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर चर्चा होण्याची शक्यता। मराठीचा मुद्दा तर आहेच, कारण की दोन्ही बंधू जे आहेत ते मराठीचा मुद्दा घेऊन पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे तो मराठीचा मुद्दा असेल, मात्र इतरही मुद्दे असतील। कशा पद्धतीने महापालिकेवर ठाकरे बंधूंना आपला हा झेंडा फडकवायचा आहे या दृष्टीने जी आहे ती प्लॅनिंग करावी लागेल। कारण की इतर पक्षाची मायक्रो प्लॅनिंग झालेली पाहायला मिळते, इतर पक्ष हे आता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। या सगळ्या गोष्टी त्यांच्या बैठकात सुरू असलेल्या पाहायला मिळतात। अशामध्ये आता दोन्ही पक्ष ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळतात। राज्यामध्ये जे काही गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये ज्या गोष्टी घडल्यात त्या गोष्टी लोकांसमोर कशा पद्धतीने मांडता येतील, सरकारने ज्या काही गोष्टींमध्ये त्यांना अपयश आलं असेल त्या गोष्टी कशा पद्धतीने मांडतात
जातील, या सगळ्या गोष्टी आहेत या रणनीतीचा भाग आहे. ही रणनीती कदाचित ठरवली जाऊ शकते. रणनीतीवरती चर्चा होणारच आहे, पण गेल्या महिन्याभरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सलग 6 ते 7 वेळा भेट झाली आहे. मग या भेटीतलं खास असं वैशिष्ट्य काय? खरं तर मी तेच म्हणेन की याआधी जसं आपण म्हणतो की राज ठाकरे एक 18 वर्षांच्या पेक्षा अधिक काळानंतर हे उद्धव ठाकरे यांना भेटले किंवा एका दोन्ही बंधू एकत्र आले असं म्हटलं जातं, ते मातोश्रीवर गेले असं म्हटलं जातं. मग या सगळ्या गोष्टी जर आपण हा क्रमवार बघितला तर या क्रमवारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला, त्यानंतर ते शिवसेनेतून बाहेर पडले आणि स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांनी त्यांची वाटचाल राजकीय सुरू केलेली पाहायला मिळाली. सुरुवातीला यश आलं, अपयश आलं, हे होतच राहतं असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. आणि यावेळेस राज ठाकरेंचं अनेक वक्तव्य सुद्धा महत्त्वाची होती की अपयश यश हे येत असतं आणि अशा सगळ्या गोष्टीत हे चालत राहतं. राजकीय प्रवास आहे. मात्र ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दोन्ही जे बंधू आहेत त्यांच्या पक्षाच्या भूमिका वेगळ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. तर सगळ्या गोष्टी होत्या. काही मुद्दे जे आहेत ते आपल्याला सारखे पाहायला मिळत होते. यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठीचा मुद्दा असेल किंवा मराठी माणसांचा मराठी भाषेचा मुद्दा हा आपल्याला नेहमी दोन्ही पक्षांच्या मार्फत एक पाहायला मिळाला. मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना दोन्ही बंधू एकत्र आता आलेले पाहायला मिळाले. ज्यावेळेस मराठीचाच मुद्दा हा समोर आला आणि त्यावेळेस ते दोन्ही बंधू एकत्र आले. कारण की एका अर्थाने जर पाहिलं तर हिंदुत्ववादी दोन्ही स्वतःला पक्ष म्हणवतात. दोन्ही पक्ष हे हिंदुत्ववादाचे विचार पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतात. त्यामुळे दोन्ही मराठीचा मुद्दा असेल, हिंदुत्ववाद असेल, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन एकत्र आपापले लढताना पाहायला मिळतात. भूमिका जी आहे ती जाहीर करताना पाहायला मिळतात. मग हे असं सगळं असताना एकत्रित काय येऊ नये असा एक मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्यामुळेच जर एकत्र दोन्ही पक्ष आले तर त्यांची काय ताकद होऊ शकते ह्याचा अंदाज घेतला जातो. आणि महानगरपालिकेमध्ये जर दोन्ही बंधू एकत्र आले तर कशा पद्धतीने विजय मिळू शकेल, का किती जागा या निवडून येऊ शकतात, ह्याच्या सगळ्याची चाचपणी जी आहे ती सध्या सुरू असलेली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या काही येऊन ठेपलेल्या आहेत त्यावरती काय परिणाम होऊ शकतात? मुद्दा तोच आहे. जर दोन्ही बंधू एकत्र आले, जशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचं असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असेल, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, नेते मंडळींची इच्छा आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र. खरं तर जे बाळा नांदगावकर मनसेचे नेते आहेत आणि जे शिवसेना असताना सुद्धा राज ठाकरे यांच्यासोबत होते, बाळासाहेबांच्या सुद्धा अगदी जवळ, त्यांची इच्छा होती की हे दोन्ही बंधू एकत्र यावे, दोन्ही बंधूंनी एकत्रच या सगळ्या प्रवासात राजकीय असावं. त्यामुळे जर दोन्ही बंधू एकत्र आले तर मराठी माणसाची ताकद ही मजबूत होईल. बाळासाहेब ठाकरे नंतर ही ताकद जी आहे, ही मूठ जी आहे ती मजबूत झालेली मराठी माणसाची पाहायला मिळेल. ज्या काही गोष्टी आपण गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रात किंवा राज्यात मुंबईमध्ये पाहिलं की मराठी माणसाला कशा पद्धतीची वागणूक ही इतर धर्मीय असेल किंवा इतर जातीच्या लोकांकडून मिळालेली पाहायला मिळाली. अपमान हा मराठी माणसांचा काही वेळ झालेला आपल्याला पाहायला मिळाला. मग तो घरांचा मुद्दा असेल, त्यानंतर नोकरीचा मुद्दा असेल, अशा विविध मुद्द्यांना घेऊन दोन्ही पक्ष मग त्यांच्या भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळेल. मग जर दोन्ही बंधू एकत्र आले, दोन्ही बंधूंनी एकच म्हणजे ज्या दोन्ही बंधूंच्या पक्षाच्या भूमिका होत्या त्या जर एकत्रित मांडल्या, एकत्रित विचार मांडले आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत दोन्ही पक्षाचे ते एकत्रित झाले तर नक्कीच याचा परिणाम पडलेला पाहायला मिळू शकतो. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठीच्या मुद्द्यावर आणि ठाकरे हा ब्रँड आहे आणि ठाकरे या ब्रँडमध्ये जर ही निवडणूक लढवली गेली तर काय फरक पडू शकतो या सगळ्याची चाचपणी त्या पक्षाकडून सुद्धा सुरू आहे. मात्र लोकांची लोकभावना सुद्धा त्याच्यात पद्धतीची काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण की एकीकडे आपण जर पाहिलं तर दोन्ही विचार सारखे आहेत, बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत पक्षामध्ये, मग एकत्रित यायला काय अडचण आहे असं वारंवार म्हटलं जात होतं. त्यामुळे जर दोन्ही बंधू एकत्र येत असतील तर निवडणुकीमध्ये सुद्धा त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. तशा पद्धतीच्या जागा ज्या आहेत त्या निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक चाचपणी सध्या पक्षाकडून सुद्धा सुरू आहे आणि आता या सगळ्यावर शेवटी निर्णय या दोन्ही पक्षप्रमुखांचा आहे. दोन्ही पक्षप्रमुख नेमके काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. मात्र ह्याच ज्या गाठीभेटी होत आहेत, ज्या टप्प्याटप्प्याने होत आहेत, यामध्ये या चर्चा होतात आणि या चर्चेमधूनच आगामी निवडणुकीमध्ये कशा पद्धतीची भूमिका असेल हे सुद्धा जाहीर केलं जाऊ शकतं. धनंजय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. तर महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली पाहूया.
चांगला आहे. उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत. शेवटी या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे. दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे. परिवारातले सर्व घरातले नातवंड एक आले पाहिजे. आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे. यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये. तर आपण बघतोय राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत आणि विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरे यांच्या मातोश्री सुद्धा या ठिकाणी मातोश्रीवरती पोहोचलेल्या आहेत. ही कौटुंबिक भेट आहे अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी मातोश्रीवरती दाखल झाल्यानंतर दिली आहे. मात्र या स्नेहभोजनाच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये विविध राजकीय विषयांवरती चर्चा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. तर प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तर श्रेयस, आपण बघतोय की ठाकरे बंधूंमध्ये आता राजकीय चर्चा होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. काय अपडेट आहेत श्रेयस? खऱ्या अर्थानं आपण बघतोय तर ही भेट आता होऊन आता 1-1.5 तास झालेला आहे. आपण पुन्हा एकदा आपण मातोश्रीवर आहोत आणि मातोश्रीच्या आतल्या परिस्थिती आपण बघू शकतो. तर मोठ्या प्रमाणावर खऱ्या अर्थानं आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे आपल्या परिवारासोबत आत आहेत. मागच्या 1.5 तासापासून ही भेट होत आहे आणि 1.5 तासापासून अनेक गोष्टींची चर्चा होताना दिसून येतं. मात्र या सगळ्या गोष्टी जरी बघितलं गेलं तर सकाळी संजय राऊतांनी सांगितल्यासारखं ही भेट पारिवारिक भेट आहे, ही कुटुंबाची भेट आहे आणि ते चित्रीकडे पाहायला मिळतं. एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपण समजलं पाहिजे आता कशा घटकेला जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतात तेव्हा राजकीय चर्चा या होणारच आहेत. एकंदर पाहायला गेलं तर आतापर्यंत आपण बघितलं तर शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचं न कोणाला सांगता येणं जेव्हा फक्त संजय राऊत आणि अनिल परब त्यांच्यासोबत होते. आता इथं आपण बघितलं तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे परिवारासोबत घेऊन आलेत आणि अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आई अनेक वर्षांनी खऱ्या अर्थानं मातोश्रीवर आल्या. तर कुठे ना कुठे कुटुंब एकत्र येताना दिसतं आणि कुटुंब जेव्हा एकत्र येताना दिसतं तेव्हा खऱ्या अर्थानं मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना आता प्रचंड आनंद झालाय. हेच कार्यकर्ते कुठे ना कुठे हा आनंद व्यक्त महानगरपालिकेत करतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अनेक दिवसांपूर्वी आपण बघितलं गेलं तर MIG क्लबला जेव्हा मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक मनसेची होती तेव्हा अंतर्गत बैठकीत मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे थेट म्हणाले होते की युतीचं काय जे असेल ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बघून घेतील. मात्र तुम्ही तुमचे जे वाद आहे ते बाजूला ठेवा आणि एकत्रित काम करा. हे एकत्रित काम करण्याचं चित्र कुठे ना कुठे आता वरच्या लेवलला पण या नेते मंडळींचं आहे असं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की ठाकरे बंधूंचे एकत्र येणं तर ठाकरे बंधूंचे एकत्र परिवारासोबत येणं हे कुठे ना कुठे चित्र खूप चांगलं आणि सकारात्मकपणा हा निर्माण करतंय हेच आपल्याला सांगावं लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचं न सांगता येणं आणि मातोश्रीवर राज ठाकरेंचं परिवारासोबत येणं आता कुठे ना कुठे ठाकरे बंधूंची जवळ जास्त प्रमाणात दिसून येत आहे. तर ही भेट फक्त कौटुंबिक मर्यादेपुरतीच आहे की यातून महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे श्रेयस? खऱ्या अर्थानं बघू शकतो तर आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळेलच. कारण आपण बघितलं गेलं तर महाविकास आघाडीसोबत मनसेअध्यक्ष राज ठाकरे जातील का हा सर्वात मोठा प्रश्न उभा होता. त्याच्या अगोदर आपण बघितलं गेलं तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर जातील का हे सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेलं. मात्र आपण बघू शकतो तर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एकदा सांगितलेलं की आम्हाला दुसऱ्या कुठल्याच पक्षाची गरज नाही महाविकास आघाडीला. पण त्याला सुद्धा थेट उत्तर त्यांना संजय राऊतांनी सुद्धा दिलं होतं की आमचे बोलणी आता पुढच्या मार्गावर चालली आहेत. एकंदर पाहिलं गेलं तर 3 महिन्यापूर्वी जेव्हा विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस नेते जेव्हा एकत्र याच मातोश्रीवर आले होते त्या बैठकीत सुद्धा मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख देखील झाला होता. त्यामुळे कुठे ना कुठे आता राजकीय वर्तुळात एक वेगळी दिशा मिळण्याचं एक समीकरण निर्माण झालंय का तर हो निर्माण झालंय. आपण बघू शकतो तर ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे महाविकास आघाडीत जात आहेत किंवा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर जात आहेत हे कडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र एकीकडे बघितलं गेलं तर 14 तारखेला निवडणूक आयोगाच्या ज्या अधिकाऱ्यांना हे सगळे जे राजकीय पक्षातील लोक भेटणार आहेत त्या भेटणीमध्ये सुद्धा मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव आहे. बहुधा पहिल्यांदा मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत घेतलं जात आहे. त्यामुळे कुठे ना कुठे महाविकास आघाडी आता ताकदवर होते हेच पाहायला मिळतंय का हा एक मोठा प्रश्न उभा राहतोय. त्यासोबतच मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत त्या अधिकाऱ्यांना भेटणं आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा YB चव्हाणला आहे त्याला सुद्धा मनसेअध्यक्ष राज ठाकरे येणार आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे आता महाविकास आघाडीमध्ये मनसेअध्यक्ष राज ठाकरे
हे हाकेच्या अंतरावर आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र ही जी आजची मातोश्रीवरची भेट आहे ही कुटुंबातली भेट आहे हेच म्हणावं लागेल. यात कोणतीही राजकीय चर्चा होणार नाहीत असं देखील नेत्या मंडळींनी सांगितलंय. मात्र ज्या दोन नेते मंडळी भेटलेत त्यासोबतच आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे सुद्धा आत आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे राजकीय चर्चा या काही मात्रात होणार आहे. मात्र ही भेट राजकीय नाहीये हेच आपल्याला म्हणावं लागेल. ही भेट तर कौटुंबिक आहे, पण एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आता भेटी वाढलेल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुका सुद्धा आता तोंडावरती आलेल्या आहेत. तर राज ठाकरे नेमके कुणासोबत जाणार आहेत? म्हणजे इकडे ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत काही मवियासोबत राज ठाकरे, म्हणजे राज ठाकरे आणि ठाकरे बंधू मिळून मवियासोबत जाणार आहेत अशी काही चर्चा त्या ठिकाणी आहे का? कोणतीच चर्चा या गोष्टीच नाही. हे सगळे प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आपण बघू शकतो. आपण पुन्हा एकदा दाखवूया मातोश्रीवर आपण आहोत. मातोश्रीचं बाहेरचं चित्र पण आपण बघितलं गेलं तर या सगळ्या गोष्टी जर पाहिलं गेलं तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचं खऱ्या अर्थानं मातोश्रीवर येणं हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आजच्या घटकेला ही पाहायला मिळते. खरं तर पाहायला मिळालं सगळ्यात महत्वाची हीच गोष्ट आहे की आता चर्चा ह्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचं या मातोश्रीवर येणं एक चर्चेचा भाग असेल. पण सगळ्यात महत्वाची चर्चा जसं तू म्हणालीस की महाविकास आघाडीचं होणार तरी काय. मनसेअध्यक्ष राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होतील, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील किंवा मनसेअध्यक्ष राज ठाकरेंना खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी ऍक्सेप्ट करेल. आणि ऍक्सेप्टचं फॅक्ट आहे की काँग्रेस आणि मनसे या महाविकास आघाडीच्या फॅक्टरमध्ये एकत्र येतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. कारण एकंदर पाहिलं गेलं तर अनेक टोकाचे संवाद, टोकाचं वक्तव्य ह्या दोन्ही प्रमाणात झालेले आहेत. मग काँग्रेस नेत्यांकडून पण झालेले आहेत आणि मनसेकडून पण झाले आहेत. मात्र महानगरपालिकेची निवडणूक आधीच अजून लांब आहे. कुठे ना कुठे त्याची घोषणा अजून झाली नाहीये. काही वर्तुळात, राजकीय वर्तुळात सांगण्यात गेलंय की ती पुढच्या वर्षी होणार आहे. मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहायला मिळाल्या तरी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचे एकत्र समीकरण हे पुढच्या लेवलपर्यंत गेलंय, पुढच्या निर्णयापर्यंत गेलंय हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मागच्या भेटीत ज्या शिवतत्वावर खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे आले होते त्या भेटीत सुद्धा संजय राऊत आणि अनिल परब होते. मात्र आजच्या भेटीत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत कोणीही नेते मंडळी नाहीत हेच चित्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे. याचाच अर्थ ही कुटुंबातली भेट आहे, एक कौटुंबिक भेट आहे आणि स्नेहभोजनाची भेट. जसं मनसेअध्यक्ष राज ठाकरे जाताना सुद्धा म्हणाले की ही कुटुंबातली भेट आहे. त्यामुळे कुठे ना कुठे ह्याला कुटुंबाची भेट म्हणूनच आपण पाहायला पाहिजे. ही पाहताना सुद्धा राजकीय चर्चा ज्या कारणांनी होत आहेत त्या राजकीय चर्चा अजूनपर्यंत कुठल्याच प्रसारमाध्यमांसमोर कुठल्याच गोष्टीला होऊ शकणार नाहीत. कारण कुठे ना कुठे महापालिका निवडणुका अजूनपर्यंत घोषितच झाल्या नाहीयेत. पण या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी एक मात्र त्यात नक्की आहे की जेव्हा दोन राजकीय पक्षाचे नेते भेटतात, मग मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे असो, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असो, जेव्हा हे भेटत असतील तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांना कुठे ना कुठे हा सकारात्मक दृष्टिकोन पोचतो हे तेवढंच खरं. आणि जर तो पोचला तर कुठे ना कुठे ती ताकद दोन पक्षाची आत्तापासून वाढते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आपण बघू शकतो मनसेअध्यक्ष राज ठाकरे असं म्हणालो की आपल्या बैठकीत सुद्धा ते म्हणाले की मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची ताकद ग्राउंड लेवलला सगळ्यात जास्त मुंबईत पाहायला मिळते. ती कशामुळे पाहायला मिळते? तो ठाकरे फॅक्टर पाहायला मिळतोय. जेव्हा हे दोघं भेटतात तो ठाकरे फॅक्टर समोर येतोय. जेव्हा आदित्य आणि अमित ठाकरे तुम्ही म्हणताय की ठाकरे फॅक्टर हा मुंबईत चालतो, तर मराठीच्या मुद्द्यावरून जसे ठाकरे बंधू एकत्र आले तसे आणखी मुंबईतले असे कोणते मुद्दे आहेत की ते पुन्हा त्यासाठी एकत्र लढतील? हिंदी सक्तीचा मुद्दा आता पुन्हा एकदा समोर येताना आपल्याला दिसतोय. कारण आपण बघू शकतो त्रिभाषा सूत्र जेव्हापासून आता समितीने एक निर्णय दिलाय की हिंदी भाषा तुम्ही आणू शकता. मात्र मनसेने त्याला आत्ताही विरोध केलाय, शिवसेना ठाकरे गटाने त्याला आत्ताही विरोध केलाय. त्यामुळे तो मुद्दा पुन्हा एकदा समोर येईल का? आताच्या घटकेला या दोन ठाकरे बंधू पुन्हा एकदा मंचावर कधी दिसतील असं सुद्धा आता चर्चा होऊ लागल्यात. तर आताच्या घटकेला मनसेची आता दीपोत्सव महोत्सव आहे. दीपोत्सवच्या वेळी खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे त्या दीपोत्सवाला येतील का याकडे सुद्धा लक्ष लागलंय. ठाकरे बंधू तेव्हा सुद्धा एकत्र दिसतील का या सुद्धा लक्ष लागले. त्यासोबत आपण बघू शकतो तर दसरा मेळाव्याला सुद्धा राज ठाकरे पोहोचतील असं सुद्धा एक चर्चा सुरू झालेली, मात्र ते पोहोचले नाहीत. या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी आत्ताच्या घटकेला हे हिंदी सक्तीचा मुद्दा असेल. कबूतर खाण्याचा पुन्हा एकदा मुद्दा समोर येतोय. म्हणजे कुठे ना कुठे कबूतर खाण्यासाठी जैन समाज हे एकवटलंय. यासाठी याच्या विरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की या सगळ्या दृष्टिकोन पाहताना मनसेअध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना पुन्हा एकत्र कधी पाहायला मिळेल हे राजकीय वर्तुळात पाहायला मिळतंय. हे सोशल मीडियावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. सगळे वारंवार रस्त्यावर आणि ट्रेन्समध्ये सुद्धा पाहायला मिळतंय की ठाकरे फॅक्टर कधी एकत्र येतोय. पण हा ठाकरे फॅक्टर एकत्र येताना आत्ताच्या घटकेला राजकीय चर्चा कितपत होते
याकडे प्रश्नचिन्ह खरंच निर्माण खरंच श्रेयस, म्हणजे आता या ठाकरे बंधूंमधल्या भेटी तर चालूच राहतील, पण यांच्या युती संदर्भात निर्णय कधी समोर येईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.